आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी भाषण केले. यावेळी पंकजा मुंडे यांनी 3 संकल्प सांगितले, तर चौथा महत्त्वाचा संकल्प हा नवरात्रीत सांगणार असल्याचं त्या म्हणाल्या. माझा प्रत्येक श्वास हा त्या वंचित आणि पीडितांसाठी आहे आणि त्यांच्यासाठी माझा प्रत्येक क्षण न क्षण मी कष्ट करणार आणि म्हणून हा माझा संकल्प आहे. या संकल्पामध्ये तुम्हाला एक संकल्प देते, तुमच्यापेक्षा लहान माणसाचं काम करा. फार वाईट दिवस येऊ शकतात ना, थोडे दिवस जगात युद्धजन्य परिस्थिती आहे, पेट्रोल नाहीये, डिझेल नाहीये, इंधन नाहीये, पाण्याची पाऊस लांबला, पाण्याचा प्रश्न आहे. तर तुमच्यातली माणुसकी जागृत करा, हे पण नेत्याचं काम. भांडू नका. प्रत्येक आपल्यापेक्षा जो क्षीण आहे, दुर्बल आहे, त्याची मदत करा. तेच मुंडे साहेबांना खरी श्रद्धांजली आहे. हे संकल्प आज मी तुमच्या सर्वांसमवेत सांगत आहे. त्याच्यातले जे कोणी हे संकल्प पुढे नेतील त्यांच्यावर माझी चांगली दृष्टी राहील. त्यांच्यावर, कारण तुम्ही जसे वागाल तसे तुम्ही जगाल. कळलं ना? तुम्ही जसं वागाल तसं तुम्ही जगाल. तुम्ही जर चांगलं वागलात, सज्जन राहिलात तर सज्जन आयुष्य जगताल. मी तर नेहमी म्हणते, आमचे भगवान बाबा सांगायचे 2 एकर रान विका पण शिका. मी म्हणते 2 घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा. हे माझा तुम्हाला संकल्प. त्यामुळे तुम्ही सर्वजण हे संकल्प घेऊन मुंडे साहेबांच्या आठवणीमध्ये हे 4 गोष्टी केल्या तर मी, तुम्ही आणि मुंडे साहेब ही कडी कोणीही तोडू शकणार नाही. अजून एक माझा संकल्प आहे, पण तो मी आता जाहीर करणार, तो मी नवरात्रीत जाहीर करणार. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.